गुड मॉर्निंग एव्हरीवन. सकाळचे 6:30 वाजलेले आहेत आणि आज सत्यनारायणची पूजा आहे, त्याची तयारी सुरू आहे. तर आजच्या या सुंदर दिवसाची सुरुवात गौरी गणपतीच्या सुंदर दर्शनाने करूया आणि आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप आनंददायी जावो ही गणपती बाप्पा चरणी प्रार्थना करूया. सर्वांना गौरीच्या हार्दिक शुभेच्छा. आज माझा पेपर आहे, मग आज स्कूल झाला. नाही तर मी दांडी मारली असती. स्कूल असते तर मी दांडी मारली असती. एक्झाम मुळे जावं लागते ना बाळाला. बाय. ओके, बेस्ट ऑफ लक फॉर युअर एक्झाम. थँक्यू. गौरी दाखव सगळ्यांना आपल्या. आणि ही आमची गौरी छोटीशी. दिला बाय करूया. चला लेट्स गो. बाय दिदा. तर आज सत्यनारायणची पूजा आहे म्हटल्यावर मी साडी वेअर करणार आहे. तर ही नऊवारी साडी मी घालणार आहे, जी की मी शिवून घेतली होती. तर या साडीसोबतच मी जो सिंपल मेकअप करणार आहे तो देखील तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि त्यातील जे प्रोडक्ट आहेत ते देखील तुम्हाला दाखवणार आहे. सो स्टे ट्यून. हे ते प्रोडक्ट आहेत जे मी आज मेकअपसाठी यूज करणार आहे. तर हे सर्व प्रोडक्ट मी ऑनलाईन परचेस केलेले आहेत, ना की मला कुणाकडून ॲड करण्यासाठी मिळाले आहेत. हा माझा पर्सनल एक्सपिरियन्स आहे, तो मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर सगळ्यात आधी मी चेहरा स्वच्छ धुतल्यानंतर मेकअप फिक्सर स्प्रे करणार आहे. मला माहिती आहे की मेकअप फिक्सर हा मेकअप झाल्यानंतर मेकअप फिक्स करण्यासाठी यूज करतात, परंतु नंतर तो यूज केल्यानंतर माझा फेस असा केकी दिसतो. त्यामुळे मी आधी ते मारून घेते, ज्यामुळे मला घाम कमी येतो. हा माझा पर्सनल एक्सपिरियन्स आहे. स्प्रे मारून झाल्यानंतर तो छान स्किनमध्ये ॲब्सॉर्ब झाल्यावर आता मी इथे लॅक्टोकॅलामाइनचं फेस सिरम यूज करत आहे. तर हे मी फेस सिरम डेली यूज करते, त्यामुळे मेकअपमध्ये पण मी यूज केले. याच्या डिरेक्टली तुम्ही स्प्रे नंतर प्रायमर यूज केलं तरी चालेल, पण हे मी रोज लावते त्यामुळे मी लावले. तर याने देखील खूप असा शायनी ग्लो येतो, तुम्ही बघू शकता. सिरम छान लावून झाल्यानंतर आता मी प्रायमर लावणार आहे. तर मी ब्ल्यू हेवनचं ऑइल फ्री प्रायमर यूज करते. यामध्ये आपल्या चेहऱ्यावर जे छोटे छोटे पोर्स असतात आणि ज्या कपाळावर वगैरे फाईन लाईन्स आलेले असतात तर त्या कवर होतात आणि सिल्क असा मॅटे फिनिश यांनी मिळतो. तर लावून झाल्यानंतर मी तुम्हाला ते झूम करून दाखवेनच. मला पर्सनली हे प्रायमर खूप आवडतं, कारण एकतर ते पॉकेट फ्रेंडली आहे आणि त्याचा रिझल्ट देखील छान आहे. तुम्हाला जर हे घ्यायचं असेल तर तुम्ही अमेझॉनवरून ते बाय करू शकता. हे छान लावून झाल्यानंतर तुम्हाला फरक दिसत असेल की आधीचा चेहरा कसा दिसत होता आणि आता कसा दिसतोय. तर यानंतर आता मी जे यूज करणार आहे ते आहे मेबेलिनचं फिट मी मॅटे पोरलेस फाउंडेशन, ज्याचा शेड आहे 115. माझ्या चेहऱ्यावर ना प्रेग्नन्सीमध्ये आलेले थोडे थोडे ब्लॅक पॅचेस किंवा ब्लॅक स्पॉट तुम्ही म्हणू शकता, पण या फाउंडेशनने ते कवर होतात. आता याच्यानंतर मी फेसेस कॅनडाची कॉम्पॅक्ट यूज करते. याने देखील खूप छान फिनिशिंग चेहऱ्याला येते. हा छान नॉन ऑइली मॅटे लुक देतो आणि याच्यावर आपले जे थोडेफार जे पोर्स आपल्याला बाकी असतात कव्हर करायचे ते देखील या कॉम्पॅक्टने कवर होतात. तर असा हा थोडक्यात मी मेकअप केलेला आहे. त्यानंतर आता मी ही लिपस्टिक यूज करते, लॅक्मीची आहे. नऊवारी घालणार आहे त्यामुळे जरा लिपस्टिक मी हेवी लावून घेणार आहे. तर असं हे झाल्यानंतर फायनल आहे. यानंतर आता एक टिकली आणि त्यानंतर मग तुम्हाला डिरेक्टली मी पूर्ण लुक दाखवते. तर इथे मी छान टिकली वगैरे लावून घेतली आणि त्यानंतर साडी वेअर करून त्याचा एक मला व्हिडिओ क्लिप तुमच्यासोबत शेअर करायची होती, पण तोपर्यंत काय झालं ना, गुरुजी आली आणि त्यामुळे मला पटकन खाली जावं लागलं. मग त्यानंतर मी काही फोटोज काढले होते ते तुमच्यासोबत शेअर करते. तर असा झाला हा आजचा फायनल लुक. तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. तर इथे पूजेला सुरुवात झालेली आहे. तर सत्यनारायण पूजा घरात का करावी याचं सगळ्यांना कारण माहीतच असेल. वर्षातून एकदा का होईना, म्हणजे एकतर श्रावणात किंवा भाद्रपदामध्ये तरी ही पूजा तुम्ही तुमच्या घरात करून घ्या, जी गृहस्थ जीवनासाठी खूप फलदायी असते. त्यामुळे ही पूजा नक्की केली पाहिजे. इथे छान पूजा झाल्यानंतर मग शर्वरी तोपर्यंत स्कूलमधून आली. मग तिच्या हातूनच आम्ही देवीची आरती केली. आमच्याकडे गौरी पूजना दिवशी दुपारी सुहासिनींना जेवायला बोलवलं जातं. तर या दिवशी सुहासिनींना जेवू घालणं खूप महत्त्वाचं मानलं जातं. यातून खूप काही गोष्टी असतात त्या आपल्याला मिळत असतात. तर या दिवशी तुम्ही सुहासिनींना जे काही दान द्याल ते चांगलं असतं. तर तुमच्या इच्छेप्रमाणे तुम्हाला जेवढी इच्छा आहे तेवढं तुम्ही करू शकता. असं काही नाही की त्यांना साडीच नेसवली पाहिजे किंवा काय. पण मग आम्ही दरवर्षी आमच्या एका सुहासिनीला साडी नेसवत असतो. तरी आमच्या नेहमीच्या सुहासिनी आहेत, त्यांना मी साडी देऊन
ओटी वगैरे भरत असतो. तर याआधी मी जेवणाची क्लिप काढली नाही, कारण कोणाला जेवताना शूट करणं आवडतं किंवा नाही आवडत त्यामुळे, आणि मला यांना वाढायचं देखील होतं, त्यात राघवलाही सांभाळायचं होतं, त्यामुळं मी जेवताना काही शूट केलं नाही. मग म्हटलं डायरेक्टली तुम्हाला ओटी भरताना एक क्लिप तुमच्यासोबत शेअर करावी, म्हणून मग हा व्हिडिओ मी काढला. तर गौरी पूजना दिवशी सुहासिनींना जेवढे तुम्ही दान कराल तेवढं खूप शुभ मानलं जातं. गौरी पूजना दिवशी संध्याकाळी देखील आमच्याकडे सुहासिनींना हळदी कुंकवाला बोलवलं जातं. तर त्यावेळी प्रत्येकाच्या घरी जाऊन त्यांच्या गौरी पाहून छान हळदी कुंकू वगैरे दिलं जातं. छान सुहासिनी आवरून वगैरे येतात. तर याच्याच काही फोटोज मी तुमच्यासोबत शेअर करते. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा. आणि हो, अजून जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर ते वाट कसली पाहताय, चॅनल सबस्क्राईब करणं पूर्णपणे फ्री आहे, त्यामुळे तुम्ही बिनधास्त करा. पुन्हा भेटूया अशाच एका व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय. थँक्स फॉर वॉचिंग.